आज आपण आपल्या शेतात आलो आहे। या प्लॉटवरती पहिलं पीक आपण कापूस घेतलं होतं, दुसरं पीक येथे आपल्याला मक्का घ्यायचा आहे। मक्का लागवड करण्यासाठी जमीन तयार करणं सुरू आहे आणि लवकरच येथे आपण मक्याची लागवड करणार आहोत। आपल्या समोर आपण बघू शकता की रोटावेटर सुरू आहे। ॲक्च्युअली जमिनीचं जे पृष्ठभाग असते ते कडक झाल्यामुळे ते सॉफ्ट करण्यासाठी येथे रोटावेटर करणे गरजेचं असते। बऱ्याच आता अशा पद्धती आल्या आहेत ज्या पद्धतीमध्ये शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून सुद्धा पुढचं पीक घेण्यात येत आहे। सध्या आपल्याकडे त्या पद्धतीचा आपण अवलंब केलेला नाही आहे। येथे आपण शून्य मशागत तंत्रज्ञान अजून तरी वापरलेलं नाही आहे, पण फ्युचरमध्ये येणाऱ्या भविष्यकाळामध्ये ते तंत्रज्ञान आपण नक्की वापरून पाहणार आहोत की झिरो मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून शून्य मशागत तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कशी शेती करू शकतो। आता येथे लवकरच आपण काय करणार आहोत, हे रोटावेटर झाल्यानंतर येथे आपण ठिबकचे जे नळ्या आहेत ते अथरणार आहोत आणि त्याच्यानंतर टोकन पेरणी यंत्राने किंवा मजुराच्या साहाय्याने येथे आपण मक्का लागवड करणार आहोत। मक्याची व्हेरायटी कोणती राहणार आहे हे मी तुम्हाला पुढच्या मिनी